ह्यांना पण त्यांचं पण आम्ही स्वागत करत आहोत. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतोय की हे आपलं 5वं पुष्प आहे. आणि ह्या 5व्या पुष्पाच्या आधी गेली 4 पुष्प अनेक मान्यवर ज्योतिषशास्त्र विषयातीलच अनेक मान्यवर येऊन आपापले व्याख्यानं सादर करून गेलेले आहेत. आणि विविध विषयांवर ज्यांना ह्या विषयात गती नाही अशा लोकांना सुद्धा त्याच्यामधून मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणि सध्याचे जे ज्वलंत प्रश्न आहेत की त्याच्यामध्ये घटस्फोट येतो, विवाह कसं जमवायचे, विवाह टिकत कसे नाही, ह्याच्यापासून अगदी वास्तूपर्यंत सगळ्या विविध विषयांवर आपल्याला मान्यवरांनी मार्गदर्शन केलेले. आज आपल्याला ज्या लाभलेल्या आहेत सुवर्णताई, ह्यांचा परिचय नंतर करून देण्यातच येईल. आता आपल्या संस्थेच्या संस्थापिका आदरणीय चारुशीलाताई कांबळे ह्या डॉक्टर सुवर्णताई सुत्रावे यांचं स्वागत करतील. सर्वांचे मनापासून आदिशक्ती गुरुकुलमध्ये स्वागत आहे. त्याचप्रमाणे आज आपल्या वक्त्या सुवर्णताई सुत्रावे या ठिकाणी आलेल्या आहेत आणि यांचं जे काम आहे ते अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचं यांचं काम आहे. मी जे काही त्यांना आजपर्यंत ओळखते ते म्हणजे एक दररोज लिहिणारी, दररोज कार्यरत राहणारी आणि दररोज काही नाही काहीतरी शिकणारी आणि दररोज काही ना काहीतरी शिकवणारी अशी एक व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडं मी नेहमीच मी बघत असते. आणि सुवर्णाताईंचे या ठिकाणी स्वागत आहे. त्याचप्रमाणे आमच्या ज्योतिष कार्यक्षेत्रामधील आणखीन एक नावाजलेलं नाव म्हणजे संदीप सवाई सर. तर हे सुद्धा आज आलेले आहेत. ते इंदोरचे आहेत, त्यांनाही वेळ नसतो, खूप बिझी शेड्यूल आहे, तरी सुद्धा ते आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. आमच्या आदिशक्ती गुरुकुलचे सर्व मार्गदर्शक, सर्व आदिशक्ती, सर्व भगिनी यांचं या ठिकाणी स्वागत आहे. आणि आदिशक्तीचे बरेचसे स्टुडंट या ठिकाणी आलेले असतात आणि त्यामुळं तुमचंही सर्वांचं स्वागत आहे. आणि अशा पद्धतीनं आजचा जो विषय आहे तो खूप छान असा एक विषय आहे की शनी महाराजांचं जर आता जे मेषेमध्ये आता अजून यायला वेळ आहे मेष राशीमध्ये, पण मेष राशीला 7:30 सुरू आहे, तर मिनेमध्ये आहेत महाराज. तर त्यांचे परिणाम आपल्या वास्तूवर, आपल्या भवितव्यावर, आपल्या जीवनावर, आपल्या जन्मपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे परिणाम दिसून येतात हे आपल्याला सुवर्णाताई आज या ठिकाणी सांगणार आहेत. आणि त्यासाठी सुवर्णाताईंचा परिचय करून देण्याची विनंती मी आमच्या संचालिका, आमच्या मार्गदर्शिका सुधाताई सुळे यांना त्यांना मी विनंती करते आहे. सुधाताई. धन्यवाद चारुशीलाताई. आज या ठिकाणी विविध मान्यवर आले आहेत, त्यांचं पण खूपच आम्ही स्वागतच करतो आहोत, कौतुकच आहे. आजच्या ज्या प्रमुख वक्त्या आहेत सुवर्णाताई सुत्रावे, या आज आपल्याला जे काही मार्गदर्शन करणार आहेत ते वास्तू आणि ज्योतिष शास्त्रातील शनी विचार. आता आपल्यापैकी बरीच जण माझ्यासारखी असतील की ज्यांना ह्या शास्त्रामध्ये फारशी गती आतापर्यंत नाहीये, पण आम्ही जे काही 4 पुष्प आम्ही ऐकली त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये एक प्रकारची जिज्ञासा निर्माण झालेली आहे. तर त्याच्यामध्ये शनी हा ग्रह एवढा मात्र आहे की आम्ही सगळेजण त्याला खूप घाबरतो. कधी 7:30 असते, आम्हाला 7:30 म्हणून घाबरतो. वास्तूच्या शास्त्राचा विचार करताना पण आम्हाला असं भीतीच वाटते शनीची. त्यामुळे वास्तू, ज्योतिषशास्त्र ह्या सगळ्या शास्त्रांमध्ये आपल्याला त्याच्यामधून जे तज्ञ लोक आहेत त्यांचं नेहमी मार्गदर्शन होत असतं आणि मग आपल्याला त्याच्यामधून काय होत असतं की गायडन्स मिळतो. आणि शेवटी हे जे शास्त्र आहे हे शास्त्र आहे, विज्ञान आहे आणि अंधश्रद्धा नाहीये. त्यामुळे हा सगळ्या लोकांनी खूप अभ्यास केल्यामुळे आणि त्याच्यामुळे त्यांना प्रचंड गती असल्यामुळे त्यांचे विचार, मौलिक विचार ऐकायला आपल्याला खरोखरच खूप बरं वाटतं.
आता मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते, कारण तो परिचय इतका मोठा आहे की मी सांगत बसले तर त्यांच्या जे काही त्यांना आपल्याला सांगायचे, आपल्याला त्यांना प्रश्न विचारायचे, त्या आपल्याला जे काही मार्गदर्शन करणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय होईल, वेळ जाईल. तर डॉक्टर सुवर्णाताई सुत्रावे, नावातूनच तुम्हाला कळलं असेल की त्या डॉक्टर सुवर्णा सुत्रावे डॉक्टर आहेत त्या. त्यांनी मला वाटतं फार्मसीमध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन केलंय आणि त्याच्यानंतर त्यांना ज्योतिषशास्त्रामध्ये खूप आवड निर्माण झाल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शाखांमध्ये त्यांनी अध्ययन केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलं तर त्यात ज्योतिर्विद्या वाचस्पती आहेत, ज्योतिष पंडित आहेत, अंकशास्त्रामध्ये त्यांना गती आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये त्या ज्योतिष भास्कर आहेत, अष्टवर्ग विशारद आहेत, रत्नशास्त्राचा अभ्यास केलेला आहे, टॅरो कार्ड रीडर आहेत. अशा विविध विविध शाखांमध्ये त्यांनी काय केलेली आहे, पारंगतता मिळवलेली आहे. तर अशा या डॉक्टर सुवर्णाताई सुत्रावे आपल्याला लाभलेल्या आहेत. त्यांच्याकडून आपल्याला आज भरपूर 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 काहीतरी मिळणार आहे. त्या लेखिका पण सिद्धहस्त लेखिका आहेत. त्यांनी आतापर्यंत त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि त्याच्यामध्ये ज्योतिष शलाका हे 2022 साली त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं. त्याला प्रचंड मागणी होती आणि त्याच्यामुळे 24 सालापर्यंत त्याची दुसरी आवृत्ती सुद्धा प्रकाशित झाली आणि त्याला सुद्धा भरपूर मागणी आहे. दुसरं त्यांचं जे पुस्तक प्रकाशित झालं ते ज्योतिष दर्पण हे पुस्तक त्याच्या पण त्या लेखिका आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी वेगवेगळी नियतकालिक, ज्योतिषाशी संबंधित वेगवेगळी मासिक, साप्ताहिक, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ज्योतिष शास्त्रावर त्यांचे लेख आलेले आहेत. त्यांना त्यांच्या लिखाणाबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल राष्ट्रीय, त्याच्यानंतर राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर अशा वेगवेगळ्या स्तरावर अनेक पुरस्काराने त्यांना गौरवित केलेलं आहे. साहित्य गौरव पुरस्कार आहे, राष्ट्र गौरव पुरस्कार आहे, जीवन गौरव पुरस्कार आहे, अनेक निबंध स्पर्धेतील पारितोषिक आहेत. विष्णू सहस्त्रनाम पठण या संस्थेशी पण त्या संलग्न आहेत. आणि मुख्य म्हणजे गेली 15 वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि गेली 15 वर्ष त्यांचं योगदान खूप आहे. त्यांनी आतापर्यंत ऑनलाईन सुद्धा आणि ऑफलाईन सुद्धा अनेक त्या कार्यशाळा घेतात, त्यांचे क्लासेस असतात, मला वाटतं त्यांची शिबिरं असतात. अशा प्रकारे त्या अध्यापन पण करत असतात. अध्ययन भरपूर केल्यानंतर आता त्या अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे व्यस्त आहेत. त्यामुळे अशा ह्या डॉक्टर सुवर्णाताई सुत्रावे ह्यांना आता मी विनंती करेन की त्यांनी आता आपल्या ह्या विषयावर वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातील शनी विचार ह्याच्यावर त्यांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. सर्वप्रथम चारुशीलाताई यांनी मला बोलवलं आणि मला माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. आणि आज खूपच छान भाषेमध्ये माझा परिचय देखील दिला, तर त्यासाठी नीताताई आपले धन्यवाद. गाण्याची सुरुवात झाली गणपती वंदनेनी, तर त्याच्याबद्दल देखील धन्यवाद. तर ज्योतिष शास्त्र हा खूप मोठा वास्ट विषय आहे. तर मला जे काही या 12-15 वर्षामध्ये गुरूंकडून मिळालेलं आहे ते सर्वांमध्ये मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वप्रथम आयुष्यात आपल्याला अनेक गुरु भेटत असतात कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये. तर त्यासाठी मी गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंना सर्वप्रथम मी वंदन करते. आपल्यामध्ये असणारी गुरुरूपी जी शक्ती आहे तर त्याचं वंदन करते आणि मी विषय बोलायला सुरुवात करते. तर सर्वप्रथम ज्योतिषशास्त्र हे 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्र यावर अवलंबून असतं. जन्माला आल्यानंतर या ग्रहांभोवती, या राशीभोवती आपलं आयुष्य हे फिरत असतं. आणि मंगळाला आपण घाबरतो, कारण मंगळाची पत्रिका म्हटलं तर ती काही ना काहीतरी आपल्याला त्रास देणार. परंतु सर्व कार्यामध्ये मंगल गोष्टी घडवणारा हा मंगळ गणपतीचा ग्रह समजला जातो. त्यामुळे त्याच्याबद्दल तशी थोडीशी भीती बाळगू नये, कारण सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा ही करतोच.
जी मंगळाची देवता समजली जाते. त्यानंतर दुसरा ग्रह येतो तो शनी. शनीविषयी देखील साडेसतीसाठी आपण सर्वजण शनीबद्दल भीती बाळगतोच. शनीची साडेसती आणली की प्रत्येक मनुष्य हा धसका घेतोच. काय आपल्याला वाईट फळे मिळणार आहेत का? आपल्याला ही साडेसती कशी जाणार आहे? परंतु शनी हा कर्माचा ग्रह आहे. तो आपल्याला न्यायाचा ग्रह हा शनी समजला जातो. त्यामुळे निश्चितच न्यायाने जर वागत असेल माणूस, तर त्याला हे शनी महाराज त्रास देणारच नाहीये. तर ह्या शनीचा ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार कसा विचार करायचा, तर जो काही मी अभ्यास केलेला आहे, तर तो आज मी तुमच्या पुढे मांडत आहे. तर प्रत्येकाचं स्वप्न असतं. घर म्हटलं की अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा या मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात मूलभूत गरजा आहेत. तर आयुष्यभराच्या मेहनतीतून पैसा साठवून एखादा मनुष्य जेव्हा स्वतःच्या घराचा विचार करतो, तर तो निश्चितच सुखदायक किंवा सुखप्रद असतो असे म्हटले तरी चालेल. अन्न, वस्त्र, निवारा ह्या महत्वाच्या गरजा आहेत आणि घराचं हे स्वप्न प्रत्येकाचंच असतं. कनक आणि कांता म्हणजे काय तर पैसा आणि मुले पत्नी, त्याच्यानंतर येणारे मुले बाळे, यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न कोणता? तर तो म्हणजे घर. तर वास्तू किंवा घर ही प्रत्येकाला आयुष्यामध्ये लाभावी, मिळावी अशी अशी आशा प्रत्येकाची असते. पण काही जणांचे ते स्वप्नच राहून जाते, तर काहींना आयुष्यभर राबून देखील ही वास्तू करता येत नाही. काहींना वडिलोपार्जित वास्तू मिळते, तर कधी-कधी ती मिळाली तरी भाऊबंदकीत अडकलेली असते. कधी वास्तू असते, परंतु कौटुंबिक कलहामुळे, तर कधी नोकरीनिमित्त म्हणा, वास्तू असून पण त्यामध्ये राहण्याचे योग कमी येतात. तर अशा रीतीने प्रॉपर्टी असतेच, पण त्याचा प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिशः उपभोग घेता येतो का? तर तो दिसत नाही बऱ्याच वेळेला. तर काही वेळेस हौसेने घर घेतलं जातं, परंतु कर्ज म्हणजे जे काही बँकेचे लोन आहे, भरता बजेट कुठेतरी कोलमडतं. तर या गोष्टी होतात त्यामुळे वास्तूचं स्वप्न हे स्वप्न बनूनच राहतं. तर कधी-कधी फसवणूक देखील होते. ती फसवणूक झाल्यामुळं घेतलेली वास्तू देखील विकण्याचे योग बऱ्याच वेळेला येऊ शकतात. अशा रीतीनं वास्तूचं जे काही हे स्वप्न आहे, ते स्वप्न बनूनच राहताना दिसतं. तसं पाहिलं तर वास्तू हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणता येईल. वास्तू म्हणजे काय? तर नुसतं घर आहे का? तर नाही. तर घर आहे किंवा जी काही जंगम प्रॉपर्टी आहे, ती या वास्तूच्या ह्याच्यामध्ये येताना दिसते. तर शेती जमीन आहे, फ्लॅट आहे, बंगला आहे, दुकान देखील असू शकतं किंवा एखादी व्हिला जो काही म्हणतो आपण प्लेजर देणारं सगळं घर. तर ते देखील या वास्तूच्या अंडरच येताना दिसतं. वास्तूविषयी अनेक प्रश्न एखाद्याच्या मनामध्ये येऊ शकतात. माझी वास्तू होईल का? ती कधी होईल? ती सहजासहजी होईल का? पत्रिकेत त्याचे योग आहेत का? की योगच नाहीयेत. आमच्या नशिबात वास्तूच नाहीयेत. आमच्या हातून वास्तूच होणार नाहीये. किंवा मी जे वास्तूमध्ये राहतो, तर तिथे काही दूषित वास्तू देखील असू शकते. तर तसा त्रास नाही ना. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ज्योतिषशास्त्रानुसार निश्चितच समजता येतात. ज्योतिषशास्त्रानुसार विचार करता वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र तसं म्हटलं तर हे दोन्ही विषय एकमेकाला पूरकच शास्त्र समजलं गेलेलं आहे. वास्तुविद्या ही ज्योतिषशास्त्राची शाखाच समजली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील घटनांचा आढावा जसा आपल्याला घेता येतो, तसं वास्तुशास्त्रानुसार त्या व्यक्तीच्या घराची संरचना किंवा वास्तुसुख, वास्तुदोष त्यावर आपण उपाय देखील सांगू शकतो. तर म्हणूनच या वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, असं म्हटलं तरी आपल्याला चालेल. आणि ही सुखी समृद्ध मानवी जीवन जगण्यासाठी जसं वास्तुशास्त्रामधील लोक बघा वास्तूमधील ऊर्जेचं संतुलन करून देतात. मग त्यानंतर आपल्याला जीवनामध्ये उन्नती म्हणा किंवा प्रगती म्हणा किंवा सफलता म्हणा या गोष्टी मिळायला लागतात. म्हणून हे उचित सकारात्मक घरामधली जी ऊर्जा आहे किंवा त्यानुसार येणारे बदल हे वास्तुशास्त्र जाणणारे लोक करतात. ज्योतिषशास्त्र शिकणारे लोक काय करतात? ज्योतिषशास्त्र माहिती आहे की 9 ग्रह आहेत, 12 राशी आहेत
27 नक्षत्र आहेत आणि वास्तुशास्त्रानुसार अभ्यास करताना शुभ वास्तू प्राप्तीसाठी अनुष्ठान म्हणा किंवा भूमिपूजन म्हणा, पायाभरणी म्हणा, विहीर खोदणे, शिलान्यास, द्वार स्थापना, गृहप्रवेश आणि त्यानुसार मुहूर्त, मग त्याच्या या सर्व शुभाशुभ गोष्टींचे ज्ञान हे वास्तुशास्त्र करणाऱ्याला निश्चितच असते. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे प्रारब्ध म्हणा, संचित कर्म जे काही आहे हे पत्रिकेनुसार आपल्याला सांगता येते, तसंच वास्तूमध्ये राहताना त्याच्याविषयी येणारी शुभ आणि अशुभ फळे ही वास्तुशास्त्रानुसार आपल्याला निश्चितच समजतात. मग ज्योतिषशास्त्राचा विचार करताना एखाद्या व्यक्तीला सहज वास्तू प्राप्त होईल का? वंश परंपरागत स्थावर प्रॉपर्टी मिळेल का? याचे उत्तर निश्चितच मिळते. आणि हेच 2 ग्रह आहेत, तुम्हाला आधी सांगितले मंगळ आणि शनी, हेच आपल्याला सांगतात की तुम्हाला स्थावर प्रॉपर्टी मिळणार आहे का? तुमच्या नशिबात वास्तू आहे का? तुमची वास्तू होईल का? तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या शनी मंगळावरूनच समजतात. ज्या ग्रहांविषयी आपल्याला एवढी मोठी भीती वाटते आयुष्यामध्ये, तेच ग्रह आपल्याला एखाद्या जागी स्थिर राहणे आणि ते असणारे वास्तूचे जे काही सुख आहे, हे 2 ग्रहच आपल्याला सांगतात. म्हणून या 2 ग्रहांची आपल्या पत्रिकेतील परिस्थिती सांगणार आहे. आपल्याला घराचे योग आहेत का? वास्तूचे योग आहेत का? ती लावणार आहे का? आणि कधी होईल? हे देखील आपल्याला या गोष्टीवरून समजता येतं. तर जन्मपत्रिकेत जर उच्च मंगळ असेल आणि किंवा शुभ राशीमध्ये मंगळ असेल, स्वतःच्या राशीमध्ये मंगळ असेल, स्वतःची राशी माहिती आहे तुम्हाला, मंगळाची राशी म्हणजे मेष आणि वृश्चिक राशी ही मंगळाची राशी आहे. आणि मंगळ उच्च कोणत्या राशी? तर मकर राशीमध्ये तो उच्च होतो. तर ह्या राशीमध्ये जर तुमचं मंगळ असेल तर तुम्हाला निश्चितच वास्तूचे योग आहे हे समजतं. तुम्हाला वडिलोपार्जित प्रॉपर्टी देखील मिळणार आहे. आपल्या वाडवडिलांनी जे काही जतन केलेलं आहे ते आपल्या वाट्याला निश्चितच येणार आहे. हे आपल्याला हा मंगळ उच्च सांगतो. हाच मंगळ 1, 5, 9 जी काही स्थान पत्रिकेतील असतात ना, ज्याला आपण पूर्व कर्मस्थान असं म्हणतो किंवा दैव त्रिकोणाची स्थाने म्हणतो. तर इथे देखील ज्या वेळेला हा मंगळ असतो 1, 5, 9, तर तो निश्चितच आपल्याला हा शुभ मंगळ वास्तू मिळवून देतो. तर बघा आपल्या पत्रिकेचा तुम्ही अभ्यास करा. तुमची जर प्रॉपर्टी झालेली आहे, तर हा मंगळ तुमच्या पत्रिकेमध्ये कसा आहे आणि त्याने आपल्याला ही वास्तू मिळवून दिलेली आहे. त्यानंतर दुसरं स्थान आहे धनस्थान, पराक्रम स्थान. तिसरं स्थान म्हणजे पराक्रम स्थान. याच बरोबर 8व्या स्थानचा मंगळ कधी आहे म्हणतो आपण पत्रिकेमध्ये, तर 1, 4, 7, 8 आणि 12 या स्थानी ज्या वेळेला मंगळ असतो, तर त्यावेळेला ती मंगळाची पत्रिका असं आपण ज्योतिषशास्त्रानुसार म्हणतो. त्यातल्या त्यात 12व्या स्थानाचा आणि धनस्थानाचा मंगळ हा थोडा सौम्य समजला जातो. म्हणजे राहता राहिले कोण? तर 1, 4, 7 आणि 8 हे 4 स्थानी ज्या वेळेला मंगळ असतो, तर त्यावेळेला ही मंगळाची पत्रिका अशी समजली जाते. तर ह्या स्थानामध्ये जर तुमचं मंगळ आहे, तर निश्चितच तुम्हाला वास्तूचे योग हे येणार आहे. तुम्ही बघा आपल्या पत्रिकेमध्ये तसं आहे का मंगळ आणि त्यानुसार त्यांच्या दशाकाळामध्ये आपल्याला वास्तू प्राप्त झाली आहे का? तर ह्याचा एक सहज आपण अभ्यास निश्चितच करू शकतो. त्यानंतर शनीचा विचार. शनीचा विचार करता मंगळाप्रमाणेच शनीला आपण क्रूर ग्रह, पापग्रह समजला जातो. परंतु मंगळ जसा तडकाफडकी रिझल्ट देतो, तसा शनी देत नाही. शनी म्हणजे काय? तर विलंब. शनी म्हणजे उशीर. कारण काय? तर तो कर्माचा देवता आहे आणि प्रत्यक्ष यमराजांचा भाऊ म्हणजे हा शनी आहे. त्यामुळे तशीच आपल्याला थोडीशी हळू, विलंबी अशी फळे या शनीनुसार खेळताना दिसतात. तर या शनीच्या मकर आणि कुंभ या स्वतःच्या राशी आहेत. मात्र या दोन्हीमध्ये भरपूर तफावत दिसून येते. मकर राशी बघा, एक पृथ्वी तत्वाची राशी आहे, तर कुंभ राशी ही वायू तत्वाची राशी आहे. आणि शनीचा हा विलंब गुणधर्म या दोन्ही राशींना निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आयुष्याच्या उत्तरार्धात तरी हा शनी जर चांगला असेल, तर निश्चित तो वास्तुसुख आपल्याला देताना दिसतो. मंगळ मात्र तुम्हाला सुरुवातीच्या ज्या वेळेला 30 वयाच्या आतच तुम्हाला वास्तू घडवतो.
मात्र शनी जर तुमचा चांगला आहे तर मात्र तिशी नंतर वास्तूचे योग आपल्याला पाहायला मिळतात. यासाठी आपल्या पत्रिकेतली ग्रहस्थिती तुम्ही बघा. तुमचा मंगळ चांगला आहे की शनी चांगला आहे. मग त्यानुसार आपल्याला कळेल. तुमचा मंगळ चांगला आहे तर तिशीच्या आत वास्तू. तुमचा शनी चांगला आहे, मंगळ बिघडलेला आहे तर तिशी नंतरचा वास्तूचा योग. हे आपल्याला इथे पत्रिका पाहून निश्चित समजता येईल. ज्योतिषशास्त्रानुसार रवी ग्रहामुळे पूर्व दिशेशी संबंधित जे काही गुणदोष आहे वास्तूमध्ये तर ते आपल्याला समजतात. रवी हा ज्योतिषशास्त्रानुसार पित्याचा कारक ग्रह आहे. म्हणून वडिलोपार्जित जी काही प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, जमीन जुमला आहे, स्थावर मालमत्ता आहे, जी वडिलांकडून आपल्याला मिळणार आहे, ती या रवीवरून समजते. तर तुमच्या पत्रिकेत रवी बऱ्यापैकी सगळ्यांच्या पत्रिकेत चांगला असतो. कधी कधी तो बिघडलेला असतो ज्या वेळेला तुळ राशीमध्ये असतो. तर त्यावेळेला थोडासा त्रास तुम्हाला या स्थावर प्रॉपर्टीच्या दृष्टीने येताना दिसतो. तर तुमचा रवी चांगला आहे, तुम्हाला 100% वडिलोपार्जित वडिलांची जी काही परंपरागत प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला मिळणार. तर हे आपल्याला रवी सांगतो. त्यानंतर चंद्र. चंद्र कोण आहे तर पत्रिकेनुसार किंवा ग्रहमालेचा राजा रवी, चंद्र ही माता आहे. या मातेचा कारक या चंद्राला आपण समजतो. त्यानंतर भूमीचा कारक जो वायव्य दिशेचा कारक हा देखील हा चंद्र समजला जातो. हा जलतत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे वायव्य दिशेतून जर काही येणारे दोष आहेत, वास्तुदोष, तर ते आपल्याला या चंद्रावरून समजतात. तर तुमचा चंद्र बिघडला आहे का पत्रिकेनुसार तर त्यावेळेला तुमचा जन्म ज्या वास्तूमध्ये झाला होता तर त्या वास्तूशी संबंधित हे दोष आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. चंद्राचे हे जलतत्व असल्यामुळे पाण्याची सदोषता किंवा पाण्याची जी काही पाण्यातून येणारे काही दोष आहेत तर ते आपल्याला निश्चितच समजतात. आपण राहत्या घरात देखील आपण तपासून पाहू शकतो. चंद्र जर तुमच्या पत्रिकेमध्ये बिघडलाय तर वायव्य दिशेचा दोष तुम्हाला येऊ शकतो आणि ते आपण शोधून काढू शकतो. त्यानंतर मंगळ ग्रह आहे, तो अग्नितत्वाचा ग्रह आहे. मंगळाला पराक्रमाचा ग्रह असे म्हणतात. मंगळाला भावंडाचा ग्रह असे देखील म्हटले जाते. तर तो दक्षिण दिशेचा कारक आहे. त्यामुळे मंगळ ज्या वेळेला पत्रिकेमध्ये बिघडतो तर त्यावेळेला दक्षिण दिशेतून येणारे वास्तू दोष आपल्याला हे निश्चितच समजतात. साधारणतः किचन, अग्नितत्व यातून येणारे दोष हे बऱ्यापैकी मंगळामुळे असतात. आणि त्याचबरोबर मंगळ हा भावंडाचा कारक देखील तुम्हाला सांगितलंय. तर त्यामुळे स्थावर संपत्ती, भावंडांशी मतभेद किंवा भावंडांशी संघर्ष तर असे दोष आपल्याला मिळतात. किंवा वास्तूमध्ये वाटणी होते बघा घराची, भावाकडे तो भाऊ द्यायला तयार नसतो. हे सर्व दोष आपला जर मंगळ सदोष असेल, बिघडलेला असेल तर ते आपल्याला या मंगळावरून निश्चितच समजतात. त्यानंतर आहे बुध ग्रह. हा बुध ग्रह उत्तर दिशेचा कारक ग्रह आहे. त्यामुळे उत्तर दिशा आपल्याला माहितीये, कुबेराची ती दिशा. बुध काय देणार आहे? पैसा देणार आहे. तर बुध जर तुमच्या पत्रिकेत बिघडलेला आहे तिथे निश्चितच तुम्हाला उत्तर दिशेकडून येणारे दोष हे आपल्याला पाहायला मिळतात. पैसे मिळतात परंतु टिकून राहत नाही किंवा पैसे मिळतानाच त्रास होतो किंवा ती वास्तू आहे त्या वास्तूत आल्यापासून आपल्याला आर्थिक लाभ मिळत नाहीयेत किंवा कमी झालेले आहेत. हे सर्व आपल्याला कोण सांगणार आहे तर तो बुध ग्रह आपल्याला सांगणार आहे. तर त्यामुळे तुमचा बुध ग्रह चांगला करा, तुमची उत्तर दिशा चांगली करा. तुम्हाला पैशाचे जे काही फ्लो आहे तर ते सगळं चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळू लागते. बुध हा मामाचा कारक ग्रह देखील समजला जातो. त्यामुळं बुध काय सांगतो तर तुम्हाला मातुल घराण्यातून येणारे दोष हे देखील हा बुध आपल्याला सांगतो. त्यानंतर आहे गुरु ग्रह. गुरु म्हणजे काय तर प्रत्येकामध्ये असणारी सत्सद विवेक बुद्धी हा गुरु आहे, हा मार्गदर्शक आहे. गुरुदेव दत्त हे देवांचे गुरु देखील हे बृहस्पती होते. तर हा गुरु ईशान्य दिशेचा कारक ग्रह समजला जातो. त्यामुळे एखाद्या वास्तूमध्ये जर ईशान्य दिशा तुमची बिघडली आहे, तुमचं देवघर ईशान्य दिशेला नाहीये तर तिथे त्या कोपऱ्यातून येणारे वास्तुदोष आपल्याला पाहायला मिळतात.
तर गुरु म्हणजे काय, तर बुद्धिमत्ता आहे, सत्सद विवेक बुद्धी आहे. तर त्या संबंधी बुध काय दर्शवितो, तर तो शिक्षणाशी निगडीत दोष आपल्याला देतो. वास्तू बरोबरच शिक्षण आता विचारायला येतात बघा आपल्याकडे, काय बाबा माझा मुलगा आतापर्यंत सगळं चांगलं होतं, आम्ही नवीन घरात आलो आणि त्यानंतर मग हा अभ्यास त्याचं लक्ष लागत नाहीये, अभ्यास करायचं सोडून दिलेलं आहे. तर का? तर तिथे तुम्ही तपासून बघा, ईशान्य दिशा तुमची बिघडलेली आहे का? किंवा वास्तूचा तो जो कोपरा आहे, देवाच्या डोक्यावर तुम्ही वजन ठेवलेलं असतं बऱ्याच वेळेला आणि ते लक्षात येत नाही लोकांना. तर तिथे आपल्याला निश्चितच हे वास्तू संबंधी दोष हे दिसून येतात. ईशान्य दिशाशी संबंधित घरातील जे काही ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्यांना आजार येतात किंवा वारंवार आजार पडतात. तर ती गुरुची जी देवाची जी दिशा आहे ती बिघडलेली आहे. तो ईशान्य कोपरा, तिथे तुमचं देवघर नाहीये, तिथे कधी कधी पाणी देखील आलेलं दिसतं ईशान्य कोपऱ्यामध्ये. तर त्या किंवा वजनदार गोष्टी ठेवल्या गेलेल्या असतात. देवाच्या डोक्यावरच तुम्ही जर ओझं ठेवलं, तर तो आपल्याला कसं मग तो मार्ग देणार आहे. त्यामुळे न संपणारे आजार किंवा रेंगाळणारे आजार, वारंवार येणारे आजार, या गोष्टी आपल्याला या ईशान्य दिशाशी संबंधित दिसून येतात. गुरु हा आपल्याला पारलौकिक सुख देतो, आध्यात्मिक सुख देखील देतो. त्यामुळे ईशान्य दिशेत जर जडपणा आला किंवा जडत्व आलं, तर वास्तुदोष हे आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात आणि ते लवकर रिकव्हर न होणारे असतात. बऱ्याच वेळा कॅन्सर सारखे रोग आपल्याला या ईशान्य दिशेच्या दोषाशी संबंधित दिसून आलेले आहेत. घराण्यामध्ये कॅन्सर एकाला झाला, पहिल्या पिढीला झाला, दुसऱ्या पिढीला झाला, तिसऱ्या पिढीला झाला. तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला जास्त करून ही ईशान्य दिशेशी संबंधित दोष आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आहे शुक्र. शुक्र म्हणजे काय, तर शुक्र हा देखील शुक्राचार्य आहेत, हे देखील गुरु आहेत. दैत्यांचे ते गुरु आहेत. शुक्राचार्यांनी आपली जी ही संजीवनी विद्या त्यांच्याकडे होती, तर ती विद्या दैत्य लोकांना दिली. त्याचा गैरवापर केला, अपवापर केला. त्यामुळं ते थोडेसे डावलले गेलेले शुक्राचार्य. परंतु 64 कलेचा कारक ग्रह कोण आहे, तर तो शुक्रच आहे. आपण प्रत्येक जण कर्म करतो काही ना काहीतरी, पण त्यामध्ये थोडंसं रिलॅक्स आयुष्यामध्ये हवं असतं प्रत्येकाला, की नुसतं चाललंय आपलं काम चाललंय, काम चाललंय. आता गाणं आपण म्हणलं ना, थोडंसं वातावरण निवळण्यासाठी किंवा वातावरण आनंदी कोण बनवतं, तर तो शुक्रच बनवतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. म्हणून ह्या शुक्राचं आयुष्यात आपल्या महत्व आहे. काम करतोय, 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 पण त्याचा आनंद पण आपल्याला घेणं महत्वाचं आहे ना. आपण कशासाठी करतोय काम, की काहीतरी आनंद तो त्याचा उपभोग घेणं हे देखील महत्वाचं असतो. तर त्यासाठी आपल्याला शुक्र पाहिजे. तर हा शुक्र आग्नेय दिशेचा कारक ग्रह आहे आणि ही दिशा आग्नेय दिशेमध्ये जर पीडित शुक्र असेल, पत्रिकेमध्ये बघा तुमचा शुक्र थोडा जरी बिघडला, काही ना काहीतरी तिथे आनंदी वातावरण तर मिळणार नाही तुम्हाला. त्यानंतर शुक्र हा कशाशी संबंधित आहे? सर्व पुरुष किंवा स्त्री यांच्यामध्ये जे काही हार्मोन्स आहेत, तर त्याचा ग्रह देखील हा शुक्र आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला हे मूत्रदोष म्हणा किंवा धातूचे आजार म्हणा, मधुमेह आहे, हर्निया सारखे विकार आहेत, प्रोस्टेट ग्लँडचे विकार आहेत, हे सर्व या शुक्रामुळे आपल्याला पाहायला मिळतात. तर म्हणून शुक्र ही दिशा, आग्नेय दिशा ही देखील महत्वाची आहे. आग्नेय दिशा नावातच आहे, अग्नी आहे तो. अग्नी बिघडला, मग तो काही ना काहीतरी आपल्याला निश्चितच त्रास देणार आहे. त्यानंतर आहे शनी. शनी काय आहे, तर तो कर्माचा कारक आहे, आपण बोललो. तर याची दिशा कोणती, तर पश्चिम दिशा. तो वैश्य जातीचा आहे. शनी वाणी जातीचा असल्यामुळं जे काही बिझनेस किंवा जी काही सेवा वृत्ती आहे, सेवा वृत्तीचे जे काही व्यवसाय आहेत, तर यासाठी हा शनी महत्वाचा ग्रह असतो. आपल्या हाताखाली काम करणारे नोकर चाकर, कामवाल्या बायका, ह्या सर्व ह्या शनीच्या अंमलाखाली येताना दिसतात. हा शनी पश्चिम दिशेचा कारक आहे. त्यामुळे या दिशेतून येणारे दोष आपल्याला हे निश्चितच समजून येतात. तर बघा तुमच्या पत्रिकेमध्ये कसा शनी आहे, तो बिघडला आहे का? शनी तुम्हाला सांगितलं वास्तू तर देतोच, वास्तूचे योग तर देतो. परंतु कसं शनी जुने घर, जुनी वास्तू याचे सुख जास्त प्रमाणात देतो. वयाच्या 30 नंतर नवीन ग्रह
नवीन घर बनवण्याची क्षमता असते का? तुम्ही सांगा. बऱ्याच वेळेला 40 नंतर लोन वगैरे पण मिळत नाहीत. रिटायरमेंटच्या ह्याला आलेला असतो आपण. तर त्यावेळेला जुनं घर किंवा जुनी वास्तू हीच आपल्याला परवडण्यासारखी असते. तर म्हणून हा शनी जुनी वास्तू याचं सुख आपल्याला देतो. घराचा विचार करता शनी जर तुमच्या पत्रिकेत सदोष आहे, तर बऱ्याच वेळेला रिसेलमध्ये प्रॉपर्टी होते किंवा जुनी वास्तू घेतली जाते. म्हणून हा शनी घरासाठी महत्वाचा तर असतोच आहे. त्यानंतर येणारा ग्रह आहे राहू. या राहूला नैऋत्य दिशेचा कारक ग्रह म्हटलेला आहे. त्यामुळे नैऋत्य दिशेतून येणारे जे काही वास्तू सुख आहे, ते आपल्याला नैऋत्य दिशेत राहू देतो. नैऋत्य दिशेला बऱ्याच वेळेला बेडरूम आपल्याला दिसून येते. आपली ही बेडरूम नैऋत्य दिशेला हवी, कारण तिथे राहू केतूचं राज्य असतं आणि राहू काय सध्या कलियुगाचा ग्रह राहू केतू यांना समजलं गेलेलं आहे. आणि ज्योतिषशास्त्रानुसार या राहू केतूंनाच कर्मविपाक करणारे, कार्मिक कर्म करणारे ग्रह देखील म्हटलं गेलेलं आहे. आणि राहू काय आहे, तर तो राहू आणि केतू हे भोग आपण जे काही मागच्या जन्मीचं राहिलेलं कर्म आहे, प्रारब्ध आहे, संचित आहे, याचा कारक कोण आहे? तर तो राहू आणि केतू हे 2 आहेत. म्हणून राहू आणि केतू हे बेडरूम आपली नैऋत्य दिशेला असावी असं म्हटलं जातं, कारण ती दिशा आहे राहू केतूची. तर राहू हा वडिलांचा वडील म्हणजे आपला आजोबांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे राहू हा देखील आपल्याला वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळणार आहे का हे सांगतो. म्हणून राहू देखील तितकाच महत्वाचा आहे. आणि जी काही स्थावर प्रॉपर्टी आजोबा वाडवडिलांची जी काही प्रॉपर्टी आहे, तर ती आपल्याला हा राहू देणार आहे. त्यानंतर आहे केतू. केतू हा मोक्षकारक ग्रह आहे आणि राहू पेक्षा केतूची सौम्य फळे मिळताना दिसतात. केतू हा मंगळासारखी फळे देतो. जरी क्रूर ग्रह म्हटला गेला आहे, तरी तो अध्यात्माचा ग्रह म्हणजे ध्वज अध्यात्मामध्ये ध्वज किंवा पताका जी म्हटली जाते, तर ती कोणाकडे असते? तर केतूकडे असते. तर केतू हा मातुल घराण्याचा म्हणजे आईचे वडील यांचा कारक कोण? तर तो केतू आहे. त्यामुळे आईकडून आईच्या वाडवडिलांकडून देखील प्रॉपर्टी कोणाकोणाला मिळत असते. आता तर कायदे बदल झालेले आहेत. स्त्रियांना त्यांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये हिस्से तर आहेत. परंतु याच्या पुढे आधी आपल्याला मातुल घराण्याकडून पण काही वेळेला मिळते. तर तुमचा केतू चांगला असेल, तर तिथे तुम्हाला मातुल घराण्याकडून म्हणजे आईच्या ज्या माहेरकडून ती प्रॉपर्टी आपल्याला मिळते. तर बऱ्याच वेळेला गुणदोष देखील आपल्याला हा केतू दाखवतो. राहू आणि केतू आईकडून, आईच्या म्हणजे आईचे आजोबा, वडिलांचे आजोबा यांच्याकडून जे काही गुणदोष येतात, मग ते वास्तू संबंधी देखील असू शकतात. तर ते सर्व वास्तुदोष आपल्याला हे राहू आणि केतू आपल्याला दर्शवितात. तर म्हणून ते राहू, केतू देखील महत्वाचे आहेत. केतू काय देतो? तर आरोग्याच्या दृष्टीने रक्तदोष देतो, त्वचाविकार देतो, जादूटोणे यामुळे येणारे दोष हा केतू देतो. तर बऱ्याच वेळेला बघा त्वचाविकार सध्याच्या काळामध्ये तर बघा खूप पाहायला मिळतं. तर हे दोष मला वाटते ते केतूशी संबंधित आपल्या पत्रिकेमध्ये तुम्ही केतू तपासा. रक्तदोष देखील बऱ्यापैकी सारखी खाज येते, दुरुस्त होत नाही. किती औषधं केले येतात आमच्याकडे लोक विचारायला. त्यावेळेला त्यांचा केतू बिघडलेला दिसून येतो पत्रिकेमध्ये. किंवा दिशा बिघडलेली दिसून येते ती नैऋत्य दिशा. तर तिथे बेडरूम नैऋत्य दिशेला असत नाही त्यांची. दुसरीच कुठेतरी आग्नेय दिशा किंवा घरामध्ये ॲडजस्टमेंट कुठेतरी केलेली असते. हे रोग हे ग्रह आपल्याला वास्तुसुख पण देतात, परंतु त्यानुसार त्यांच्या बिघडल्यामुळे येणारे आजार देखील आपल्याला देतात. म्हणून ग्रहांची परिस्थिती पत्रिकेतील ही महत्वाची असते. एखाद्या व्यक्तीचा वास्तुसुखाचा विचार करता मंगळ हा जमिनीचा कारक ग्रह आहे. तर आणि शनी हा देखील जमिनीचा कारक ग्रह आहे. मंगळ भूमिकारक ग्रह म्हणतो. पृथ्वीचा तो पुत्र आहे. आणि शनी आहे, हा शनी देखील जमिनीचा कारक आहे. परंतु तो कशा प्रकारची सुख देतो शनी? तर शेती आहे, गुरेढोरे आहे. तर यांचा कारक कोण? तर शनी आहे. आणि वास्तूचा कारक आहे तो मंगळ आहे.
अशा ह्या पद्धतीने शनी आणि मंगळ हे आपल्याला स्थावर प्रॉपर्टी किंवा घर हे सर्व आपल्याला देणार आहे. त्याचबरोबर आता पत्रिका आपण शिकतो. हे 12 भाव आपल्याला माहित आहे. 12 भाव म्हणजे काय? हे एक वेगवेगळे घरच आहेत. जसं आपल्याला घराचं सुख, घरातले मेंबर हे महत्त्वाचे असतात. तर एखादी पत्रिका आपण ज्या वेळेला अभ्यास करतो, तर हे वेगवेगळे पहिलं स्थान, दुसरं स्थान हे घरच आहे. हे वेगवेगळे कप्पे आहेत, 12 कप्पे आणि प्रत्येक घराचं वेगवेगळं रिझन आहे. तो कशासाठी आहे, त्याचं महत्त्व आहे. तर घराचा विचार करता आपण चतुर्थ भावाचा विचार करतो. म्हणजे जो पत्रिकेमध्ये 4थं घर आहे ना, तर ते म्हणजे काय? तर ते आपलं वास्तूचं कारकत्व दाखवतं. चतुर्थ भाव हे घर दर्शवितं. तर ह्या चतुर्थ भावामध्ये ज्यावेळेला मंगळ बिघडलेला असतो किंवा तो अशुभ योगामध्ये किंवा दृष्टीमध्ये असतो, तर त्यावेळेला वास्तू घेताना संघर्ष तर येतोच. परंतु त्या वास्तूमध्ये राहताना देखील आपल्या परिवारातील व्यक्तींबरोबर देखील त्रास दर्शवितो. तर त्यावेळेला हे चतुर्थ स्थान म्हणून त्याचा पण अभ्यास करायचा. तर ते कसं आहे? तर ते सगळं चांगलं असेल, तर घरामध्ये सगळा आनंदी आनंद आहे आणि ते बिघडलेलं असेल, तुम्ही काही करा, प्रयत्न करा चांगलं राहण्याचा. परंतु तुम्ही काही करा, थोडं कुठे ना कुठेतरी कुरबुरी ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. तर ज्यावेळेला शनी बिघडलेला असेल, तर त्यावेळेला भाड्याच्या घरात राहण्याचं सुख येतं. चतुर्थात मंगळ बिघडलेला असेल, तर तो वास्तू बनताना संघर्ष करवतो आणि शनी ज्यावेळेला या चतुर्थ स्थानात बिघडलेला असेल, तर त्यावेळेला तो भाड्याच्या घरामध्ये म्हणजे स्वतःचं नाही बनत, भाड्याच्या घरातच शक्यतो मी तुम्हाला सांगितलं ना पहिल्यांदाच, तिशीच्या नंतरची प्रॉपर्टी कोण? शनी, ते पण रखडत अशी. तर ती शनी देतो. बऱ्याच वेळेला पत्रिकेत काही लोकांचे योग नसतात. सगळं आहे हो घराचं, लाभली नाही आपल्याला, लाभलं नाही किंवा घराचा योग आला नाही, भाड्याच्याच घरात राहतं किंवा आयुष्य भाड्याच्याच घरामध्ये व्यतीत होतं. तर या गोष्टीसाठी शनी बघा, तुमचा शनी बिघडला आहे का? तर तिथे तुम्हाला भाड्याच्या घरात राहण्यामध्येच सुख आहे. शनीला वायू तत्वाचा नपुंसक ग्रह असं म्हटलं गेलेलं आहे. आणि शनीला मंगळ, बुध आणि रवी हे नैसर्गिक शत्रू आहेत. त्यांचं एकमेकांशी पटत नाही. शनीचा मंगळाबरोबर पटत नाही, शनीचा बुधाबरोबर पटत नाही आणि शनीचा रवी बरोबर पटत नाही. का तर पिता आणि पुत्र. ह्या गोष्टी दिसून येतात. तर मंगळ, बुध, रवीच्या राशीमध्ये ज्या वेळेला शनी असतो या 3 ग्रहांच्या राशीमध्ये, तर तिथे चांगली फळे देत नाही. ते तिथे कॉम्प्रोमाईज करायला लावतो शनी. मग बरेच लोक विचारतात ना, की नाही आमच्या हातनं झाली नाही, पण आहे का बघा हो काहीतरी वास्तूचं सुख आहे का? त्यावेळेला इथे आपल्याला स्पष्ट कळतं, की यांना लाभणार नाहीये वास्तू. या भाड्याच्याच घरामध्ये यांचं आयुष्य तुमचं जाणार आहे. तरी पण ठीक आहे, आपलं झालं, एखाद्या व्यक्तीच्या हातनं, वडिलांच्या हातनं झाली नाही, म्हणजे मुलांच्या हातनं तरी होईल का? तर ते देखील आपल्याला सांगता येतं. तर मुलांच्या पत्रिकेमध्ये मंगळ चांगला आहे, तर निश्चितच त्याच्या हातनं वास्तू होणार. तर हे आपण पत्रिकेवरनं निश्चितच सांगतो. म्हणून चतुर्थ भावातील शनीचा विचार किंवा चतुर्थ भावातील मंगळाचा विचार देखील वास्तुसुख ज्यावेळेला पाहतो किंवा वास्तूचा योग आहे का हे पाहतो, तर त्यावेळेला 4थं स्थान तुम्ही पहा. तर तिथे तुम्हाला समजतं, की तुम्हाला घराचं सुख आहे का? किंवा एखाद्या भाड्याच्या घरातच आपलं आयुष्य जाईल, या गोष्टी आपल्याला किंवा वारंवार बदल. आता तिथे मी तुम्हाला सांगते, की राहू किंवा केतू हे चतुर्थ भावात ज्यावेळेला असतात, त्यावेळेला भाड्याच्या घरामध्ये राहायचे योग होतात, परंतु वारंवार बदली निमित्त इकडून-तिकडून फिरणारे लोक असतात. एकाच घरात आता 1 वर्ष राहिलं आणि काहीतरी प्रॉब्लेम आला, परत ती वास्तू सोडायला आणखी दुसऱ्या घरात गेले. परत तिथे 1-2 वर्ष राहिले आणि काहीतरी तिसराच प्रॉब्लेम निघतो. परत ती वास्तू किंवा बदली होते बघा. सरकारी नोकरी करणाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये वास्तूचे 3 वर्षानंतर बदलीचे योग आपल्याला दिसूनच येतात. तर ते का? तर त्यावेळेला त्या कर्ता पुरुष जो असतो सरकारी नोकरीमध्ये, तर त्याच्या पत्रिकेत ते योग असतात. चतुर्थामध्ये बघा शनी असतो बिघडलेला किंवा राहू किंवा केतू आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून चतुर्थ भाव पत्रिकेतील हे मंगळ, शनी त्याचबरोबर 4था भाव हे आपल्याला
सांगणार आहेत की तुम्हाला वास्तूचा योग आहे का, त्या वास्तूत तुम्ही दीर्घकाळ राहणार आहे का, की तात्पुरतं राहणार आहे, वारंवार घर सोडायला लागणार आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला या 3 गोष्टींवरून समजतात. त्यानंतर आता कुंभ राशीत आणि मकर राशीत ज्या वेळेला शनी येतो, त्यावेळेला त्यांच्या ज्या वेळेला दशा येतात किंवा अंतर्दशा येते शनीची ज्या वेळेला, तर तिथे घराचे योग येतात आणि दीर्घकाळ राहण्याचे योग देखील येतात. परंतु घर कधी होतं, तर थोडं उशिरा होतं, विलंबाने होतं. तर ह्याच्यावर जर शुभ दृष्टी असेल, तर सर्व पॉझिटिव्ह गोष्टी होणार आहेत. परंतु अशुभ ग्रहांची जर दृष्टी असेल, तर मग काही ना काहीतरी त्रुटी आपल्याला पाहायला मिळतात. की जसं जुन्या वास्तूत राहायचे योग मी तुम्हाला सांगितले, की शनी म्हणजे वाडा किंवा जुन्या गोष्टी या पाहायला आपल्याला मिळतात. तर राहू बरोबर तुम्हाला सांगितलं, की चतुर्थात ज्या वेळेला येतात राहू आणि केतू, तर तिथे बाधित वास्तू देखील मिळालेली आपल्याला पाहायला मिळते. दूषित वास्तू पाहायला मिळते. बाजूला स्मशान असतं घराच्या किंवा त्या घरामध्ये काहीतरी आत्महत्या घडलेली असते किंवा मृत्यू झालेला असतो, कोणी फाशी घेतलेला असतं किंवा हे असंच काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं किंवा आपलं घर जरी चांगलं आहे, पण बाजूला काहीतरी समजा उकरंड आहे किंवा जवळपासच स्मशान आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला अनुभवास येतातच. बघा तुम्ही चतुर्थामध्ये राहू, केतू तुमचा आहे, तर ह्या गोष्टी बदली बरोबरच ह्या गोष्टी पण आपल्याला पाहायला मिळतात. चतुर्थ भावामध्ये शनी बरोबर ज्या वेळेला केतू येतो, आपल्याला माहिती असेल का नाही माहिती नाही. राहू हा शनीसारखी फळे देतो असं म्हटलं जातं आणि केतू आहे तो मंगळासारखी फळे देतो. त्यामुळे चतुर्थात ज्या वेळेला शनी हा राहू केतू बरोबर असतं, तर तिथे घरात राहताना तो मंगळ आणि शनी याचं मिश्रित फळ आपल्याला देतो. त्यामुळं घरामध्ये थोडंसं सुख समाधान मिळताना थोडासा हा त्रास आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत जे काही माझ्या पुढे होत्या मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर भावागत फळे पाहताना देखील ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. तर हा आपला चतुर्थातील जे काही ग्रह आहे किंवा जो चतुर्थाचा जो स्वामी आहे त्याला आपण काय म्हणतो तर चतुर्थेश म्हणतो. हा चतुर्थेश कुठे आहे त्यानुसार आपल्याला काही फळेही मिळताना दिसतात. हा चतुर्थेश ज्या वेळेला केंद्र कोणामध्ये असतो, तर आपल्याला माहिती आहे ज्योतिषशास्त्र तुम्ही शिकता. केंद्रस्थाने काय आहे तर 1, 4, 7 आणि 10 केंद्रस्थाने आहेत आणि बाकीचे जे काही बाकीची स्थानं आहेत ती कोण स्थाने आहेत. त्यामध्ये 5 आणि 9 ही स्थाने येताना दिसतात कोणस्थानी. तर यामध्ये ज्या वेळेला चतुर्थेश आलेला दिसतो, तर त्यावेळेला तुम्हाला वास्तुसुख मिळणार आहे. तुमच्या हातून वास्तू होणार आहे. तर हे समजतं. त्यानंतर हा चतुर्थेश आहे, तो स्वतःच्या ग्रहामध्ये असून तो वर्गोत्तम आहे किंवा नवमांशात त्याच राशीमध्ये आहे आणि उच्च आहे. त्यावेळेला घराबरोबरच काय मिळतं तर भूमी, शेती वगैरे पण असते त्यांना. वडिलोपार्जित प्रॉपर्टी मिळते. शेतीचं सुख मिळतं, वाहन सुख मिळतं. ह्या सर्व गोष्टी आपल्याला चांगल्या पाहायला मिळतात. म्हणून चतुर्थेश हा स्वतःच्या घरामध्ये ज्या वेळेला असतो, तर त्यावेळेला चांगल्या गोष्टी आपल्याला दिसतो. त्यानंतर लग्नेश चतुर्थात असा पण योग आपल्याला दिसतो. तर त्यावेळेला वास्तू सुख आपल्याला मिळतं. लग्नेश चतुर्थात लग्नेश म्हणजे पहिल्या स्थानाचा जो स्वामी आहे, पत्रिकेमधील पहिलं स्थान आहे त्याचा स्वामी लग्नेश. तो लग्नेश चतुर्थात आणि चतुर्थेश लग्न हा ज्या वेळेला योग येतो, परिवर्तन योग म्हणतात त्याला, एकमेकांच्या घरात असणे. तर त्यावेळेला देखील तुमची वास्तू होते. तुम्हाला घराचं सुख मिळतं. हे आपल्याला पाहायला मिळतं. आता सहज अभ्यास करता करता तुम्ही बघा हे असं योग आहेत का? तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ कसा आहे? त्यानंतर शनी कसं आहे? चौथं स्थान तुम्हाला मी सांगितलं चतुर्थ स्थान ते बघा तुमचा कोणते ग्रह आहेत, राहू केतू आहेत का? तर त्यावेळेला तुम्हाला हे योग निश्चितच अनुभवास येतील. आयुष्यात अनुभवास येणाऱ्या गोष्टी आहेत. त्यानंतर हा चतुर्थेश आहे तो समोर दशमेशाबरोबर जर युती करत असेल, तर चतुर्थ स्थान म्हणजे कोण आहे? आई आहे आणि 10वं स्थान कोण आहे? तर वडील आहेत.
आपले नातेसंबंध देखील ह्या 12 भावावरून समजतात. 4थं स्थान आई आणि 10वं त्याच्या समोर बघता येते वडिलांचं स्थान आहे. हे दोघं एकमेकांच्या घरात परिवर्तन योगामध्ये असेल तर सुंदर मोठं घर, महालासारखं घर असतं की आपल्याला वाटतं की बघतच राहावं, बघतच राहावं. हे असे योग आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचा चतुर्थेश बलवान असून त्याचा लग्नेशाशी जर संबंध आला, चांगला संबंध आला, तर निश्चितच तुम्हाला वास्तू होणार आहे, वास्तू मिळणार आहे. वास्तू होऊन परत राहण्याचे देखील योग आपल्याला येणार आहेत. या गोष्टी आहेत. त्यानंतर मंगळ तुम्हाला सांगितलं, वास्तूसाठी मंगळ. तो त्रिकोण योगामध्ये चतुर्थेश, लाभेश किंवा लग्नेश यांच्या बरोबर ज्या वेळेला योग बनवतो, तर त्यावेळेला देखील योग आपल्याला पाहायला मिळतात. तर क्लासमध्ये आहे. हा चंद्र आणि शुक्र ज्या वेळेला त्याचा संबंध येतो, तुम्हाला सांगितलं की आयुष्यामध्ये शुक्र महत्वाचा आहे. कारण सगळ्या गोष्टींचा आस्वाद आपल्याला या शुक्रामुळेच घेता येतो. नाहीतर आपलं जीवन आनंदी आपण राहिलोच नसतो. तो आनंद महत्वाचा आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. आपण जे काही कर्म करतो, तर ते कर्म केल्यानंतर काही त्याचा उपभोग घेणं हे महत्वाचं असतं. त्यासाठी हा महत्वाचा आहे. म्हणून चंद्र शुक्र, मंगळ शुक्र किंवा गुरु मंगळ, गुरु शनी या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर या महत्वाच्या असतात. तर त्यासाठी हे योग हे आपल्या पत्रिकेमध्ये जर तपासले तर आपल्याला निश्चितच पाहायला मिळतात. त्यानंतर शनी तुम्हाला कधी-कधी रिसेल तुम्हाला सांगितलं की जुनी वास्तू किंवा रिसेल वास्तू तर ह्यासाठी शनी महत्वाचा आहे आणि नवीन वास्तू सुख म्हणजे कोण तर मंगळ महत्वाचा आहे. हे जे 2 ग्रह आहेत हेच आपल्याला ग्रहाचे आपल्याला वास्तू होणार आहे का आयुष्यामध्ये किंवा त्या झालेल्या वास्तूमध्ये आपल्याला राहता येईल का? हे सगळे योग आपल्याला या शनी मंगळामुळेच समजणार आहे. तर आज मला इथे माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल चारुताईंचे मी आभार मानते. तर आज माझं हे संपलेलं आहे. धन्यवाद मॅडम. खूपच छान. एक मिनिट ताई, स्पॉटलाइट करते फक्त. अतिशय सुंदर असं व्याख्यान सुवर्णाताई सुत्रावे यांनी दिलेलं आहे. तर यांना मी अगदी जवळून ओळखते. त्या जरी डॉक्टर असल्या तरी सुद्धा तसं त्या अजिबात बोलताना वगैरे तसं जाणवत नाही, दाखवत नाहीत. मी फार मोठी आहे असं त्या दाखवत नाहीत. त्या आपल्याप्रमाणेच आहेत असं मला नेहमी त्यांना भेटताना वाटतं. त्याचप्रमाणे त्यांचं ज्ञान जे आहे ते त्यांच्या लेखातून कळतं आणि त्यांचं बोलण्यातून कळतं. आत्तापर्यंत अनेक वेळा मी त्यांचे लेख वाचलेले आहेत, परंतु त्यांचं बोलणं मात्र जरा कमी वेळाच ऐकलं. आज ही मला वाटतं दुसरी तिसरी वेळ असेल मी त्यांचं लेखन बोलणं ऐकण्याची. आणि त्यांचं जे ज्ञान आहे ते किती भरभरून त्यांनी आपल्याला 1 तासामध्ये जास्तीत जास्त माहिती त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिली. तर यामध्ये त्यांनी फक्त शनीच नाही तर सर्वच ग्रहांचा आढावा त्यांनी घेतला आणि अगदी नवीन व्यक्तींना सुद्धा कळेल अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून सांगितलं. त्यांनी त्याच्यामध्ये की अगदी रवी जर ग्रह असेल तर त्या ठिकाणी तो उच्चीचा असल्यावर काय किंवा थोडासा कमी नीचीचा झाला तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी वास्तुसुख कमी मिळतं वगैरे. अगदी साध्या भाषेत पटकन समजेल अशा पद्धतीनं मॅडमनं आपल्याला हे सांगितलेलं आहे. आणि एवढंच नाही तर 9ही ग्रहांचं म्हणजे आता हे जे आपलं जे व्याख्यान आहे त्याचं नाव आता मी असं ठेवणार आहे की 9 ग्रह आणि त्यानुसार वास्तुदोष काय असतील अशा पद्धतीचं पण मी या ठिकाणी लेक्चरचं नाव ठेवणार आहे. की यामुळे फक्त शनीचाच अगोदर माझं मॅडम बरोबर जे बोलणं झालं होतं तर त्यामध्ये त्यांनी शनीबद्दलच सांगते म्हटल्या होत्या, पण बोलता बोलता मात्र त्यांनी सर्वच ग्रहांचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. आणि ज्या व्यक्ती ज्योतिषी आहेत तर त्यांनी जर का अशा पद्धतीनं ग्रह कुठे आहेत आणि कोणत्या राशीमध्ये आहेत हे जर का त्यांनी पाहिलं आणि त्यानुसार वास्तूमध्ये दोष आहेत का हे जर का तुम्ही चेक केलं तर जरी तुमचं वास्तू
वास्तुशास्त्र झालेलं नसेल आणि फक्त ज्योतिष जरी तुम्हाला येत असेल तरी सुद्धा तुम्ही अगदी सहजपणे सांगू शकता. समोरची पत्रिका पाहिली की वास्तूमध्ये कुठे दोष आहे हे आपल्याला आजच्या 1 तासाच्या लेक्चरमध्ये आपल्याला अगदी सहजपणे समजतंय. माझ्याकडेही अशा अनेक पत्रिका माझ्याकडे येत असतात आणि त्यामध्ये मॅडमनी सांगितलेलं मी ताबडतोब त्या ठिकाणी पडताळून पाहिलं की एका पत्रिकेमध्ये जर शुक्र बिघडलेला होता तर त्या ठिकाणची आग्नेय दिशा बिघडलेली होती किंवा चंद्र जर बिघडलेला असेल तर वायव्य दिशेकडचे दोष होते. हे मला मॅडम आत्ता बोलत असताना ताबडतोब मला त्या ठिकाणी जाणवत होतं. तर जेव्हा हे असे परफेक्ट फलादेश आपल्याला मिळतात तर त्यालाच म्हणतात ज्योतिषशास्त्र. तर असं हे ज्योतिषशास्त्र प्रत्येक गोष्टीचं फलादेश अतिशय उत्तम पद्धतीनं आपल्याला मिळतात. आपलं शास्त्र अत्यंत महान आहे याबद्दल मला सुद्धा अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे सुवर्णाताई सुत्रावे यांनी आज या ठिकाणी त्या इथे आल्या आणि आपल्याला अगदी बरोबर 1 तासामध्ये त्यांनी कमी वेळात जास्तीत जास्त मार्गदर्शन केलं. याबद्दल मी त्यांची अत्यंत आभारी आहे. त्याचप्रमाणे आमच्या आदिशक्तीच्या मार्गदर्शिका आणि इतर सर्व आदिशक्ती या ठिकाणी आल्या त्याबद्दल मी त्यांचीही आभारी आहे. आमचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आले त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची अत्यंत मनापासून आभार मानते. दर मंगळवारी असे चांगले चांगले कार्यक्रम होणार आहेत. सर्वांनी या कार्यक्रमाला हजेरी लावावी अशी मी विनंती करते. माझा हा जो आजचा जो व्हिडिओ आहे तर तो यूट्यूबला जाणार आहे. तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्याचप्रमाणे सुवर्णाताई सुत्रावे यांचे जर का व्याख्यान तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही आपली बोलण्याची पद्धत म्हणून मी म्हणतेय, परंतु खरोखर सुद्धा अनेक व्यक्ती आमच्या चॅनलला सबस्क्राईब करतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वांना स्वामी ओम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद ताई.